जय भीम. मी राजू पडवळ. रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर डी.के. सोनावणे सरांना. सोनावणे सरांचा अल्प परिचय असा, सरांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत एम.ए., एल.एल.एम. आणि पी.एच.डी. विशेषतः लॉमध्ये पी.एच.डी. केलेली आहे. मुंबईत 7 वर्ष त्यांनी वकिली करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये पार्ट टाईम म्हणून प्राध्यापकाची एक नोकरी केलेली आहे. 1990 साली एम-पी-एस-सीद्वारे न्यायाधीश या पदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी जे-एम-एफ-सी सिव्हिल जज सीनियर डिव्हिजन या पदावर काम केलेलं आहे. पुन्हा एम-पी-एस-सीच्या माध्यमातूनच सरांनी महानगर दंडाधिकारी मुंबई या पदावर काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे सिव्हिल जज सीनियर डिव्हिजन या पदावरही सरांनी काम केलं आहे. असं कायद्याचं अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. कायद्याचा शब्द ज्यांनी जाणलेला आहे, असे डी.के. सोनावणे सर आज आपल्यासोबत आहेत. सरांच्या सोबत चर्चा करताना सर आज रिटायर्ड झालेले आहेत सेवेतून. तरी देखील भारतीय संविधान जनमानसात पोहोचवण्याचं काम आणि विशेषतः लोकांच्या बोलीभाषेत सामान्य जनतेला समजेल अशा भाषेमध्ये सर भारतीय संविधान भारतीय जनतेच्या मनात रुजवण्याचं अप्रतिम काम करीत आहेत. त्याचबरोबर सर सध्या मुंबई विद्यापीठातील लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत आणि मुंबईमध्ये आर्बिट्रेटर म्हणून सुद्धा सर काम करीत आहेत. असं अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व, बुद्धिवादी व्यक्तिमत्व, ज्यांनी कायद्याचा अभ्यास करून समाजातल्या आंबेडकरी जनतेला वेळोवेळी कायद्याच्या प्रक्रियेतली मदत केली, असे आदरणीय आयुष्यमान डॉक्टर डी.के. सोनावणे सर आज आपल्यासोबत आहेत. मी रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलच्या वतीनं माननीय सोनावणे सरांचे स्वागत करतो. जय भीम सर. जय भीम. रमाई यूट्यूब टेलिव्हिजन चॅनलमध्ये आपलं स्वागत. सर, भारतीय संविधान लागू झाल्यानंतर आज जवळपास 60-65 वर्ष होऊन गेलेली आहेत. संविधानाच्या अंमलबजावणीनंतर आपण पाहतोय की या देशाची जी काही घोडदौड सुरू आहे, ती अप्रतिम आहे. सर्व क्षेत्रामध्ये भारतीय संविधानाचे उल्लेखनीय काम आपण पाहतोय. जगानं नावाजलेलं हे संविधान, जगानं अतिशय चांगल्या पद्धतीनं गौरवान्वित केलेलं संविधान बाबासाहेबांनी या देशाला दिलं. तरी देखील या देशातली काही मंडळी भारतीय संविधानासंदर्भात वेगवेगळ्या कमेंट करतायत. काल परवा 15 ऑगस्टच्या दिवशी माननीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार देबराय यांनी सांगितलं की जे संविधान आम्हाला मिळालेलं होतं, त्या संविधानामध्ये आता काही राहिलेलं नाही. ते संविधान बदलण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं की दिल्लीमध्ये संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या. काही समाजाचे धर्मगुरू संविधानावर नको त्या कमेंट्स करत आहेत. हा सगळा विचार पाहता एकंदरीत काय वाटतं आपल्याला? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही दिलेली आहे. आणि त्या लोकशाहीमध्ये घटनेच्या भाग 3 मध्ये काही तुमचे मूलभूत अधिकार नमूद केलेले आहेत. आणि त्या अधिकारामध्ये 19(1)(a) हे जे कलम आहे, त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, की कुठल्याही भारतीय नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मग ते मत कसंही असेल. आपल्यावर कोणी टीका केली म्हणून ते मत चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. किंवा त्याला अधिकारच नाही असंही म्हणता येणार नाही. फक्त एकच आहे, की मत कुठल्या पद्धतीने आपण मांडतो हे खूप महत्त्वाचं असतं. काही लोक आता घटनेच्या विरोधामध्ये बोलत आहेत. ठीक आहे, हरकत नाही, कारण तो त्यांना घटनात्मक अधिकार आहे. पण त्याच वेळेला एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, की जरी हा अधिकार तुमचा संविधानिक असला, तरी त्याचा दुरुपयोग होणार नाही. या देशाची एकात्मता यावरती काही गदा येणार नाही. ह्या गोष्टी पाहिल्या जातात. म्हणजेच मला थोडक्यात असं म्हणायचं, की तुम्ही विचार मांडताना या देशाची एकात्मता
अखंडित राहील हे पाहणं खूप गरजेचं आहे. जरी ते विचार मांडत असतील की घटना बदली करायची, ठीक आहे, त्यांना अधिकार आहे बोलायचा. परंतु ज्यावेळेला ते मागणी करतात की ही घटना आम्हाला अमान्य आणि ते जाळतात अक्षरशः दिल्लीमध्ये तो प्रकार जो घडला तो निंदनीय आहे. अशा प्रकारे हे तुमचं जे कृत्य आहे घटना जाळण्याचं हे 100% हे देशाच्या एकात्मतेच्या विरोधामध्ये आहे. वास्तविक पाहता सरकारने ताबडतोब त्यांच्याविरुद्ध कारवाई करणं गरजेचं होतं. पण का केलं नाही, हे आज मी तरी सांगू शकत. सर नुकतीच आपली G20 परिषद आपल्या देशामध्ये संपन्न झाली. G20 परिषदेची जी काही आमंत्रण पत्रिका निघालेली होती, आजपर्यंत देशामध्ये माननीय राष्ट्रपतींच्या नावासमोर प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं लिहिलं गेलेलं होतं. माननीय प्रधानमंत्र्यांच्या नावासमोर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असं लिहिलं जायचं. परंतु या वेळेला जी G20 परिषद आपल्या देशामध्ये झाली, त्या G20 परिषदेच्या आमंत्रण पत्रिकेवर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून असं समजतं, की या देशाचे माननीय राष्ट्रपती यांच्या नावासमोर प्रेसिडेंट ऑफ भारत आणि माननीय प्रधानमंत्री यांच्या नावासमोर प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असं लिहिलं गेलं आणि भारतीय संविधानातलं कलम 1 असं सांगतं, की इंडिया दॅट इज भारत. तर मग ह्या अशा प्रक्रिया घडतायत, तर भारतीय संविधानातलं कलम इंडिया दॅट इज भारत हे संविधानामध्ये समाविष्ट करत असताना काय प्रक्रिया झाली आणि ते संविधानात कसं समाविष्ट करण्यात आलं? तुम्ही अतिशय महत्वाचा तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे, की भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्या नावापुढे आतापर्यंत असं दिसायचं प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया किंवा प्रेसिडेंट ऑफ इंडिया. परंतु ह्या G20मध्ये एक आपण पाहिलं, की भारताच्या पंतप्रधानाच्या नावासमोर प्राईम मिनिस्टर ऑफ म्हणजे भारत असं लिहिलं होतं. तर लक्षात घ्या, प्राईम मिनिस्टर भारत लिहिलं होतं, प्राईम मिनिस्टर ऑफ भारत लिहिलं नव्हतं. कारण इथे ऑफ आणि दॅट इज हे जे शब्द आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण घटनेचे तुम्ही म्हटल्याप्रमाणे घटनेच्या कलम 1 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, या देशाचं नाव जे आहे, इंडिया दॅट इज भारत. आणि घटना समितीमध्ये या या विषयावरती जेव्हा चर्चा झाली, ती चर्चा 18 सप्टेंबर 1949 ला झालेली आहे. आणि त्या दिवशी जे प्रतिवाद झालेले आहेत, ते जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, की लोकांनी म्हणजे त्या सभासदांनी जो वादविवाद केलेला आहे, त्या 3 प्रश्नावरती केलेला आहे, 3 शब्दावर केलेला आहे. तो म्हणजे दॅट इज आणि दुसरं इंडिया दॅट इज भारत असावं की भारत दॅट इज इंडिया असावं, यावर वाद झालेला आहे. आणि समाधानाची बाब आहे की घटना समितीमध्ये त्या दिवशी कोणत्याही सदस्याने या देशाला हिंदुस्थान संबोधावं किंवा म्हणावं असं कोणीही मागणी केली नाही. त्यांनी तो संदर्भ घेतलेला आहे. हिंदुस्थान शब्द कसा आला वगैरे त्या सिंधू नदीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हिंदुस्थान नाव असावं असा आग्रह धरला नाही. सर्वांनी भारत शब्द मात्र मान्य केलेला आहे. हे फार महत्वाचं आहे. पण त्यांचं म्हणणं असं होतं, की डॉक्टर आंबेडकर म्हणतात, इंडिया दॅट इज भारत. म्हणजे भारताचं नाव काय असणार आहे? इंडिया म्हणजेच भारत. जे सभासद होते त्यांचं म्हणणं असं होतं काहींचं, की भारत दॅट इज इंडिया असं असावं. परंतु दॅटी शब्द असल्यामुळे कामत आणि एम.यू. कामत यांनी खूप मोठं भाष्य त्यावर केलेलं आहे. त्यांनी सुरुवात खूप चांगली केली त्या दिवशी. ते म्हणतात, की भारतामध्ये किंवा जगामध्ये एक प्रथा आहे नामकरणाची. त्यांनी शब्द वापरलाय नामकरण. आणि ते म्हणतात, की जेव्हा एखादं नवीन जन्माला येतं त्याचं नामकरण केलं जातं. आणि उद्या आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक राज्य जन्माला येणार आहे आणि म्हणून त्याचं नामकरण होणं गरजेचं आहे. त्यांनी हाही उल्लेख केलेला आहे, की बऱ्याचशा देशांनी
त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या देशाचं नाव बदली केलेलं आहे. त्यांच्या भाषणामध्ये मला एक गोष्ट जाणवली, त्यांनी आयरिश कॉन्स्टिट्यूशनचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात, की हा जो देश आहे, त्याला आपण आज आयर्लंड म्हणतो. त्याला स्वातंत्र्य मिळालं ते 1938 साल असावं. आणि त्या सालामध्ये त्यांनी आपली घटना लिहिली, घटना पूर्ण केली आणि देशाचं नाव असं लिहिलं, आयर इन इंग्लिश लँग्वेज आयर्लंड. काही सभासदांनी म्हटलं असं करा म्हणे, मग आपल्या देशाचं नाव भारत इन इंग्लिश लँग्वेज इंडिया करा. आंबेडकरांनी मात्र त्यावरती ठाम मत मांडलं, असं करणं योग्य होणार नाही. आता मगाशी मी कामतचा उल्लेख केलेला आहे, कामत साहेबांचा अतिशय विद्वानग्रस्त याचे कामत. त्यांनी काय म्हटलं, की त्यांनी दुरुस्ती सुचवली आहे. 2 दुरुस्त्या सुचवल्या आहेत. एका दुरुस्तीमध्ये मग ते असे म्हणतात, असं आपण लिहूया, भारत और कॉमा, कारण कायद्यामध्ये कॉमा आणि फुलस्टॉपला खूप महत्व असतं. ते म्हणाले, भारत और कॉमा इन इंग्लिश लँग्वेज इंडिया. हा त्यांनी ही दुरुस्ती सुचवली. आणि त्यांनी दुसरी दुरुस्ती सुचवली, हिंद और कॉमा इन द इंग्लिश लँग्वेज इंडिया. आता हे लक्षात घ्या, त्याने 2 दुरुस्त्या सुचवल्या आहेत. एकात असं म्हणतात, प्रथम भारत शब्द वापरा आणि नंतर इन इंग्लिश लँग्वेज इंडिया लिहा. आणि दुसरी दुरुस्ती सुचवतात, हिंद लिहा आणि पुढे मराठी आपलं इंग्लिशमध्ये असं लिहा, इन इंग्लिश लँग्वेज इंडिया. त्या ठिकाणी घटना समितीचे अध्यक्ष यांनी कामतांना विचारलं, की तुम्ही जी दुरुस्ती सुचवतायत ना, ती सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी आहे. तुम्ही 2 दुरुस्त्या वेगळ्या सुचवतायत, एक नाहीये. त्यांनी हे फार सुंदर वाक्य लिहिले, म्हटलं त्या ठिकाणी. ते म्हणतात, की मी 2 दुरुस्त्या का सुचवल्यात? जर ही एक नापास झाली, नाबूद झाली, तर दुसरी मंजूर होईल म्हणून मी सुचवतोय. तर अशा प्रकारे त्यांनी तिथे मांडलेला आहे तो विचार. त्याच्यावरती एक लक्षात घेतलं पाहिजे, पुढे डॉक्टर आंबेडकरांनी त्यामध्ये सहभाग घेतलाय. मला वाटतं त्यातील जी नावं आहेत महत्वाची, ती खूप महत्वाची आहेत. अति महारथीने त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये शंकरराव देव होते, गोपाल स्वामी अय्यंगार, के.एम. मुन्सी, ब्रिजसर प्रसाद, के. संतनाम, एस. नागप्पा, पी.एस. देशमुख, सेठ गोविंद दास, महावीर त्यागी, घनश्याम सिंग गुप्ता, लक्ष्मी नारायण साहू, बी.एम. गुप्ते, राम साही आणि महत्वाचं तुम्ही सर्व नाव ऐकलं असेल ते कमलापती त्रिपाठी आणि हरगोविंद पंत या महान व्यक्तींनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. परंतु त्यानंतर काय झालं पुढे, की बऱ्याचशा लोकांचं मत भारत या शब्दाशी सहमत होते, कोणाचाही त्याला विरोध नव्हता. फक्त शब्द असा होता, की भारताच्या नंतर और इंग्लिशमध्ये इंडिया आणायचं की नाही. आणि बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं, नाही, भारत दॅट इज इंडिया. आणि मग ह्याच्यावरती त्या संविधान सभेमध्ये मतदान झालेले आहे आणि कामतांचा ठराव 38 विरुद्ध 51 मतांनी फेटाळला गेलेला आहे. आणि मग मात्र आपल्या देशाचं नाव भारत दॅट इज इंडिया हे स्पष्ट झालेलं आहे. या अनुषंगाने मी एक गोष्ट महत्त्वाची सांगू इच्छितो, की घटनेचा अभ्यास करत असताना त्या अभ्यासकाला असं जाणवतं, की डॉक्टर आंबेडकरांनी डॉमिनेट केलेला आहे. बाबासाहेबांनी, डॉक्टर आंबेडकरांनी काही गोष्टी अशा कणखरपणे मांडलेल्या आहेत, की त्यांना विरोध झाल्यानंतर त्यांनी त्या विरोधाला देखील उत्तर दिलेलं आहे. मला या ठिकाणी पुन्हा कामतांचाच उल्लेख करावा वाटतो, की त्या कामतांनी काय म्हणावं, त्यामध्ये खऱ्या अर्थाने आंबेडकरांची महती त्याने सांगितलेली आहे. त्यांचं वाक्य जे आहे महत्वाचं, ते सरकॅस्टिक आहे. मुद्दाम असं उपहासात्मक वाक्य आहे. पण काय वाक्य आहे त्यांचं?
की जर आंबेडकर म्हटले की आता रात्र आहे दिवस नाही, तरी तो आपल्याला मान्यच करावं लागतं की रात्र आहे. याचा अर्थ आंबेडकरांची जी पकड होती घटना समितीवरती ती आपल्याला पाहायला मिळते. आपण जे सांगितलं सर, की कामतांचा जो प्रस्ताव फेटाळला गेला संविधान सभेमध्ये, तरी देखील भारतीय या व्यवस्थेमध्ये, भारतामध्ये आपल्या देशात आजही हा प्रयत्न का सुरू केला जातोय, की इंडिया दॅट इज भारत हे नको, तर तिथे आता भारतच असलं पाहिजे. इंडिया हे इंग्लिश नाव आहे, इंडिया हे वेगळं नाव आहे, ते काढून टाकलं पाहिजे. हा प्रयत्न का केला जातोय? खऱ्या अर्थाने त्यांचा इंग्लिश नावाशी वाद आहे, असं मला तरी वाटत नाही. कारण घटना समितीमध्येच उल्लेख झालेला आहे, की भारत नाव कसं आलं. त्या खोलात मी जात नाही. तो इतिहास बहुतेकांना माहीत आहे. कोणत्याही प्रकारे त्यांना या देशामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ज्या गोष्टी प्रस्थापित केलेल्या आहेत, त्या नष्ट करायच्या आहेत. आणि ते स्टेप बाय स्टेप ते काम करत आहेत. त्यांचा मूळ मुद्दा तो हाच आहे, की या देशाचं संविधान बदलणं. मला खात्री आहे कदाचित पुढे तुम्ही प्रश्न विचारणारच आहात तो किंवा विचाराल. आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदली करायचं आहे किंवा असे काही बदल करायचे आहेत, की संविधानाचा मूळ गाभाच नष्ट होईल. कारण आपल्या संविधानामध्ये 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती झालेली आहे आणि त्यानंतर शब्द आलेला आहे, सेक्युलर हा शब्द आलेला आहे. येस. आणि हा सेक्युलर शब्द राज्यघटनेमध्ये प्रिॲम्बलमध्ये सुरुवातीला नव्हता. मग प्रश्न निर्माण असा होतो, की जर 1976 मध्ये घटनेमध्ये बदल करून प्रिॲम्बलमध्ये सेक्युलर शब्द म्हणजे निधर्मवादी हा शब्द टाकला, याचा अर्थ असा होतो का, की 76 पूर्वी आमचा देश निधर्मी नव्हता किंवा 76 पूर्वी आमची भारतीय राज्यघटना निधर्मी नव्हती? हा प्रश्न मला अनेक वेळा विचारला जातो. मग ते पत्रकार असतील, विद्यार्थी असतील, माझे न्यायाधीश मित्र असतील. आणि त्याचं उत्तर जेव्हा मी पाहतो एक घटनेचा अभ्यासक म्हणून, जर घटना समितीचा आपण जर खोलवर अभ्यास केला, त्याने केलेल्या चर्चा पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येईल, की आमचा देश आणि आमची राज्यघटना ही सुरुवातीपासून मुळातच निधर्मवादी आहे. मग प्रश्न विचारला जातो, की ही घटनादुरुस्ती का करावी लागली? तर कदाचित त्या काळाच्या सरकारला असं वाटलं असेल, की भविष्यामध्ये एखादं नवीन सरकार येईल किंवा कोणी आक्षेप घेईल, की घटनेमध्ये निधर्मवादी शब्द नाही. आणि म्हणून त्यांनी त्यामध्ये तो शब्द आणलेला आहे 76 मध्ये. परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपण घटना समितीमधील जे वादविवाद आहे, चर्चा आहे, त्याचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल 3 एप्रिल 1948 ला घटना समितीमध्ये एक प्रस्ताव मांडला गेला होता व त्यावरती भाष्य करताना या देशामधील फार थोर कायदेतज्ञ के. मुन्शी यांनी भाष्य केलेलं आहे. आणि त्या ठरावावर ते म्हणतात, की आज घटना समितीमध्ये जो ठराव आला आहे, तो दुसरं-तिसरं काही नसून इट इज डेफिनेशन ऑफ सेक्युलरिझम. याचा अर्थ काय होतो, की सुरुवातीपासूनच या घटना समितीमध्ये आम्ही सेक्युलरिझम स्वीकारलेलं आहे आणि त्यावर चर्चा झालेली आहे. आणि ह्यांचा मूळ मुद्दा त्याच ठिकाणी आहे. ह्या एका शब्दामुळे त्यांना या देशाचं नाव हिंदुस्थान करता येत नाही किंवा या देशामध्ये हिंदूंचंच सरकार आहे, हिंदूंचंच राज्य आहे, असं म्हणता येत नाही. आणि म्हणून त्यांचा जो वाद चाललेला आहे किंवा त्यांचा जो मार्गक्रम चाललेला आहे, ती घटना अशा प्रकारे बदली करायची, की जिथे आम्ही या देशाला हिंदुस्थान म्हणू शकू. आपण सर आपण म्हणालात, की या देशात घटना ही पहिल्यापासून निधर्मीवादीच होती. आपला भारत देश तसं पाहिलं तर 6,500-7 हजार जातींमध्ये उभा आहे. विविध संस्कृती आहे, विविध बोलीभाषा आहेत, विविध जाती धर्म आहेत आणि या सगळ्यांना एका साखळीमध्ये बांधून बंधुत्व, सामाजिक न्याय, समता प्रस्थापित करण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे.
हे खरं पाहता भारतीय संविधान आणि हे जे भारतातले काही विविध जाती समूह आहेत, या जाती समूहांवर भारतीय संविधानाचा कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे प्रभाव आहे असं आपल्याला वाटतं? वास्तविक आता आपण हे असं न म्हणता असं म्हटलं पाहिजे, की भारतीय संविधानाचा भारतीय नागरिकावरती काय परिणाम झालेला आहे. कारण भारतीय राज्यघटना कुठल्या विशिष्ट समाजाकरता नाही, नाही. कुठल्या जाती धर्माकरता नाही. फक्त घटनाकारांनी एक गोष्ट निश्चित पाहिलेली आहे, ती म्हणजे या देशामध्ये जे पिळलेले आहेत, ज्यांना वर्षानुवर्षे, हजारो वर्ष सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरीमध्ये ते राहिलेले आहेत. त्यांच्या अपलिफ्टमेंट करता त्यांनी काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. आणि ह्या तरतुदी का केलेल्या आहेत, की एक घटक हा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वरचढ आहे आणि दुसरा कमकुवत आहे. आणि कुठेतरी त्यांना एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न करिता संविधानामध्ये काही विशिष्ट प्रोव्हिजन्स, विशिष्ट वर्गांकरता केलेल्या आहेत. लक्षात घ्या, मी या ठिकाणी शब्द प्रयोग करत आहे विशिष्ट वर्ग, प्रवर्ग, मी जात कुठे म्हणत नाही. आपण जर पाहिलं तर ज्या काही प्रोव्हिजन आहेत, त्या ज्या केलेल्या त्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स करता केल्या. कुठल्याही एका जातीचा उल्लेख नाही. परंतु हे करत असताना आपण एक पाहिलं पाहिजे, की घटनाकारांनी जो पिळलेला समाज आहे त्यांची परिस्थिती कशी वर आणली जाईल हे पाहत असताना मायनॉरिटी जे आहेत, अल्पसंख्याक आहेत, त्यांच्यासाठी देखील प्रावधान केलेलं आहे. त्याकरता घटनेमध्ये कलम 29 आणि 30 खूप महत्वाचं आहे, की मायनॉरिटी जे आहेत, अल्पसंख्याक आहेत, त्यांना आपली भाषा किंवा संस्कृती याचं प्रिझर्वेशन प्रिझर्व्ह करता यावं याकरता तरतुदी केलेल्या आहेत. मायनॉरिटीमध्ये असं म्हटलं जातं नेहमी, मायनॉरिटी शब्द आला की आपण फक्त मुस्लिम म्हणतो, असं नाही आहे. त्यामध्ये शीख मायनॉरिटीज आहेत, मुस्लिम मायनॉरिटी आहेत, ख्रिश्चन मायनॉरिटीज आहेत, जैन मायनॉरिटीज आहेत. म्हणजे जे काय असतील ते अल्पसंख्याक ते त्यामध्ये मोडले जातात. भाषिक आणि धार्मिक अशा प्रकारची मायनॉरिटीज आहेत. येस. तर जसं आपण म्हणताय, की भारतीय संविधानाचा या देशातील सगळ्या नागरिकांवर एक चांगला प्रभाव आहे आणि सगळ्या नागरिकांना समतेनं, स्वातंत्र्यानं, सामाजिक न्यायानं, बंधुत्वानं वागण्याचे अधिकार भारतीय संविधानानं या देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेले आहेत. परंतु परिस्थिती अशी पाहता, ज्या वेळेला भारतीय संविधानावर हल्ला होतो, भारतीय संविधानाच्या विषयी बोललं जातं, त्यावेळेला केवळ एकाच समाजाकडून भारतीय संविधानाच्या संरक्षणाकरिता हालचाली सुरू होतात, लढे उभारले जातात, आंदोलनं केली जातात. इतर समाजसमूह किंवा इतर नागरिक या बाबतीत जाणीवपूर्वक म्हणा किंवा ते कशा पद्धतीने म्हणा, ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होत नाही. यामागचं काय कारण असू शकतं? हा प्रश्न आणि याचं उत्तर माझ्या मते खूप साधं आहे. ज्या वेळेला घटनेच्या बाबतीमध्ये विरोधामध्ये बोललं जातं, त्यावेळेला रस्त्यावरती किंवा आंदोलन करण्याकरता हा आंबेडकरी समाज बाहेर येतो. कारण एक पाहिलं पाहिजे, की आंबेडकरी समाज हा आंदोलन करतो, घटनेच्या रक्षणार्थ पुढे येतो. याचा अर्थ असा होत नाही, की इतर समाज त्यांच्या ज्या मागण्या आहेत घटनाविरोध आहे त्याच्या फॉर आहे. अजिबात नाही. कारण फक्त हा समाज लढवाया आहे हे तुम्ही विसरू शकत नाही ना. आतापर्यंत जर इतिहास पाहिला, अगदी भीमा कोरेगावपासून जर इतिहास पाहिला, हा लढवाया समाज आहे. लढणं ह्यांच्या रक्तात आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये जर काही आंबेडकरांच्या विरुद्ध म्हणा किंवा घटनेविरुद्ध कोणी बोललं तर प्रथम आंबेडकरी समाज हाच रस्त्यावर होतो, ही गोष्ट मान्यच करतो मी. पण घटनेच्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं पाहिजे, की जरी इतर लोक गप्प असले, ते त्याची सहमत आहेत असं मानणाऱ्यापैकी मी नाही. कारण
त्यांना माहीत आहे की आंबेडकरी समाज लढतो आहे, हरकत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा तो समाज देखील रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांना घटनेशिवाय दुसरं पर्याय नाही. कोणताही पर्याय नाही. फक्त एक 2-4% किंवा जसं आपण 15% म्हणू, 15% लोक जर विरोधात असतील घटनेच्या, 85% लोक राज्यघटनेच्या समर्थन. समर्थनार्थच आहेत. आपण ती अपेक्षा करायला काही हरकत नाही. सर, सध्या देशामध्ये शैक्षणिक वातावरण पाहिलं, तर शाळा बंद केल्या जात आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने शाळांचं खाजगीकरण केलं जात आहे. तर आपल्याला असं वाटत नाही का, की भारतीय संविधानानं दिलेला शैक्षणिक शिक्षणाचा जो अधिकार आहे, तोच सरकारी यंत्रणेकडून नाकारला जातोय म्हणून? निश्चितपणे. एक लक्षात घेतलं पाहिजे, आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय डॉक्टर आंबेडकर असतात आणि आम्ही आज जे काय आहोत, ते फक्त डॉक्टर आंबेडकरांमुळे आहोत. एक लक्षात घ्या, डॉक्टर आंबेडकरांना वर्गामध्ये बसण्याची परवानगी नव्हती. त्या माणसाने वर्गाच्या बाहेर बसून एवढी क्रांती केलेली आहे. शिक्षणामुळे काय क्रांती होऊ शकते? कारण इंग्लिश शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. माझे मित्र डॉक्टर गायकवाड आहेत, ते नेहमी म्हणतात, की डॉक्टर आंबेडकरांनी एका भाषणामध्ये म्हटलेलं आहे आणि मला ती तारीख आता आठवत नाही. त्या त्या मासिकामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे, की इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध दूध आहे आहे. आणि तो पिल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. राइट. म्हणजे इंग्लिश भाषा किंवा शिक्षणाला महत्त्व आहे. तर ह्यांनी काय लक्षात आलं यांच्या, की हा जो आंबेडकरी समाज आहे, हा शिकलेला आहे. एक आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसतो आणि एवढी क्रांती करतो. उद्या जर हा समाज शिक्षणाने फारच पुढे गेला, आज तर आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत. आम्ही या भारतामध्ये 2 नंबरला आहोत. कारण ब्राह्मणांच्या नंतर शिक्षण हाच आम्ही एक आमचा विकासाचं माध्यम. विकासाचं माध्यम पकडलेलं आहे आणि आम्ही प्रगती करत आहोत. त्यांना असं वाटतं, की जर हा समाज जर अधिक शिकला, तर हा समाज उद्या धुळीजड जाईल, म्हणून ह्यांचे पंख कापले पाहिजेत. त्यांनी एक घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे नवीन, की 6 वर्षापासून तर 14 वर्षापर्यंतच्या मुलाला फ्री शिक्षण, मोफत शिक्षण. याच्यामधली मेख आपल्याला कळत नाही. काय त्यांनी सांगितलेलं आहे, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 6 ते 12 किंवा 14. हे का? कारण मुलगा 6 वर्षाचा असताना शाळेत जात नाही आता. तो 2.5 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, की तो शाळेत जातो. म्हणजे ह्या 3 वर्षामध्ये त्याच्याकडून कितीही फी घ्यायला ते मोकळे झालेले आहेत. अशा प्रकारे या समाजाचं खच्चीकरण करण्याचा तो एक प्रकारचा डाव आहे. आणि जोपर्यंत आमची गरीब मुलं महापालिकेच्या शाळेत शिकतात, झेडपीच्या शाळेमध्ये शिकतात आणि हे शिकू नये म्हणूनच त्यांचा हा खाजगीकरणाचा प्रस्ताव आलेला आहे. याच्यापासून आपण खूप सावध असलं पाहिजे, असं मला वाटतं. खाजगीकरणाच्या प्रस्तावाला सावध असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण केलं आणि त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले, की "मी एवढी चांगली राज्यघटना लिहिलेली आहे, ती राज्यघटना जर चांगल्या लोकांच्या हाती पडली तर विकासाचं काम करेल. पण ती दुष्ट लोकांच्या हाती लागली तर राज्यघटना कितीही चांगली असली तरी लोकांच्या विकासाचं काम होणार नाही." आज जे काही देशामध्ये घडतंय, आज जे काही राज्यघटनेच्या बाबतीत एकंदरीत भारतीय नागरिकांच्या बाबतीत घडतंय, ते सगळं पाहता बाबासाहेब म्हणालेला तो संदेश, बाबासाहेबांचा त्या भाषणातला उद्देश कुठेतरी डोळ्यासमोर दिसतोय आपल्या? एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या भाषणाचा उल्लेख करत आहात, मी राज्यघटनेचा अभ्यास म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, की मी घटना समितीमधील सर्व खंडाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या गोष्ट लक्षात आली ती ही, की डॉक्टर आंबेडकरांचं घटना समितीवरील शेवटचं भाषण हे मास्टरपीस आहे. त्यांनी त्यामध्ये या देशाला इशारा दिला एक प्रकारे, की कोणतीही घटना ती चांगली की वाईट हे ते जे राज्यकर्ते आहेत, ते कसा वापर करतात यावर अवलंबून असतं. बाबासाहेब असं म्हणतात त्या भाषणामध्ये, की
राज्यघटना कितीही चांगली असेल, पर जर ती शब्द त्यांनी वापरला नालायक लोक प्रकारचा आहे. त्यांच्या हातात जर गेली, तर ती घटना एक वाईट घटना सिद्ध होईल. पण तीच घटना जर वाईट असेल आणि जर चांगल्या लोकांच्या हाती गेली, तर ती घटना चांगली आहे चांगली असे होईल. सिद्ध होईल. आजची परिस्थिती अशी आहे, की खेदाने म्हणावसं वाटतं, जरी लोकशाहीने निवडून आलं सरकार असेल, आजचं सरकार हे खऱ्या अर्थाने घटनेला न्याय देत नाही. घटनेच्या विरोधात काम करत आहे. थोडक्यामध्ये राज्यघटना आज चांगल्या लोकांच्या हातात नाहीये. त्यांचा उद्देशच असा आहे, की घटनेचं पावित्र्य नष्ट करणं. परंतु एक गोष्ट चांगली देखील घडत आहे. जरी एका विशिष्ट विचारसरणीचं सरकार असेल, की जे घटनेच्या विरोधामध्ये वागत आहे, असं असताना देखील लोकांचा विश्वास राज्यघटनेवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आम्ही नेहमी म्हणतो, की जर भारतीय समाजाला एकत्र आणायचं असेल, कारण या देशामध्ये अनेक पंथ आहेत, जाती आहेत, धर्म आहेत. त्यांना जर म्हटलं आपण, की बुवा देवाच्या नावावरती, धर्माच्या नावावर एकत्र या, येणार नाहीत. हे लोक सर्व फक्त राज्यघटनेकरताच एकत्र येतील आणि आज आपण पाहतो देशामध्ये अनेक संघटना, मग त्या राजकीय असतील, सामाजिक असतील, इव्हन धार्मिक असतील, त्या देखील राज्यघटनेच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या आहेत. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, की आजचे जे सरकार आहे, हे म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल, की राज्यघटना चुकीच्या लोकांच्या लोकांच्या हातात. हातामध्ये आहे. एकंदरीत चर्चा करत असताना सरांनी आता कडे चाललोय आपण सरांकडे. ही चर्चा पाहिल्यानंतर भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटना म्हणा, भारतीय नागरिकांच्या जीवनाचा एक मूलमार्ग आहे, राजमार्ग आहे, उत्कर्षाचा राजमार्ग आहे. हे सगळं घडत असताना ज्या भारतीय संविधानावर, राज्यघटनेवर हल्ले होत आहेत आणि लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं, विशेषतः आंबेडकरी समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं थोडीशी भीती आहे, की खरोखरच ही जी काय बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं काय, तर ही राज्यघटना खरंच काय बदलण्याचं त्यांचे हे आहे, बदलू शकतात कायदेशीररित्या? ह्याचं उत्तर हो मध्ये पण आहे आणि नाही मध्ये पण आहे. कारण पार्लमेंटला घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि घटना बदल करण्याचा अधिकार फक्त आपल्या घटनेतच नाही, तर जगातील सर्वच राज्यघटनेमध्ये आहे. परंतु कोणत्याही राज्यघटनेमध्ये घटना बदलाचा अधिकार म्हणजे घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार, याच्यामध्ये पूर्ण घटनाच नवीन करण्याचा अधिकार आहे असं लिहिलेलं नाही. फक्त एकच राज्यघटना आहे, ती स्विस कॉन्स्टिट्यूशन. त्या राज्यघटनेमध्ये कलम 118 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, की कायदे मंडळाला घटना बदलण्याचा अधिकार आहे आणि त्या घटना बदलण्याच्या अधिकारमध्ये त्यामध्ये घटनामध्ये बदल देखील करता येईल आणि एवढंच नव्हे तर पूर्ण नवीन घटना देखील आणता आणता येईल असा त्यामध्ये उल्लेख आहे. तसा इतर राज्यघटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आपल्या राज्यघटनेमध्ये तर अजिबातच नाही. परंतु घटनेमधील जे 368 कलम आहे, की ज्या अनुषंगाने ज्यानुसार संसदेला घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारे बदल करता येतात. त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. महत्त्वाचा बदल असा आहे त्यामध्ये एक मार्ग किंवा प्रोसिजर म्हणतो आपण. 2/3 बहुमताने दोन्ही सभागृहामध्ये ठराव पास करणं कुठलाही बदलाच्या बाबतीमध्ये आणि त्याला राज्यांच्या ज्या विधानसभा आहेत, त्याने बहुमताने मंजुरी देणं ही साधी प्रोसेस. प्रोसिजर आहे. पण ह्या प्रोसिजरमध्ये घटना तुम्हाला पूर्ण बदलता येणार नाही.
पण ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, संविधान आहे, लोकशाही मान्य करतोय आम्ही. जर उद्या त्यांनी असा ठराव पास केला ह्या प्रकारे 2/3 बहुमत आणि लोकसभेमध्ये आणि राज्य विधानसभांचं पुन्हा त्याला मान्यता, बहुमताने मान्यता, तर घटना बदली देखील ते करू शकतात. ते म्हणजे जो कोणी सरकार जो असेल कोणी सत्तेत असेल. ते करू शकतात. परंतु ती वेळ येणं खूप कठीण आहे. कारण अ, एक महत्त्वाचा न्यायनिवाडा आहे सुप्रीम कोर्टाचा. त्याला म्हणतात केशवानंद भारतीची हां. केस. त्या सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे, की तुम्हाला घटनेमध्ये 368 कलमानुसार बदल करता येईल, कोणताही बदल करता येईल. परंतु घटनेचा मूळ गाभा तुम्हाला बदलता येणार नाही. एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने टाकलेलं त्यावरती बंधन आहे ते. न्यायालयाने टाकलेलं बंधन आहे. म्हणून त्यांना पूर्ण घटना आजच्या घडीला तरी बदली करता येणार नाही. परंतु भविष्यामध्ये जर अशा प्रकारे मगाशी म्हटल्याप्रमाणे जर वेळ आली, तर ते बदली देखील करू शकतात. एकंदरीत सर हे जे काही भारतीय संविधान आणि इथले सत्ताधारी लोक, मग ते केंद्रातले असोत, राज्यातले असोत, यांची जी काय भारतीय संविधानाच्या विरोधात ज्या काही कारवाया आहेत, जी काय उठाठेव आहे, भारतीय संविधान बदलण्याचं किंवा भारतीय संविधान कमकुवत करण्याची जी काही कामं आहेत, ही सगळी हाणून पाडण्यासाठी आपल्याला भारतीय नागरिकांचं भारतीय संविधानाच्या बाबत विशेष प्रबोधन करून जनजागृती करणं फार गरजेचं आहे. या संदर्भात आपण इथल्या भारतीय संविधान मांडणाऱ्या किंवा एकंदरीत भारतीय नागरिकांना संविधानाच्या संरक्षणाकरिता, संविधानाच्या बाजूनं उभं राहण्याकरिता आपण काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, की भारतीय नागरिक हा आता हुशार झालेला आहे. त्याच्यामध्ये राजकीय परिपक्वता, राजकीय बुद्धी प्रगल्भ झालेली आहे. एखादी गोष्ट जर त्याला अमान्य असेल, तर ते कसपटासारखी फेकून देत आहेत. कारण आपल्याला इतिहास माहीत असेल, की या देशामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसचं फार मोठं प्राबल्य होतं आणि इंदिरा गांधीसारख्या एक जबरदस्त म्हणा, ताकदवान पंतप्रधान होत्या. असं असताना देखील त्यांच्या कारकिर्दीला कंटाळून ते सरकार देखील फेकून दिलेलं आहे. उलथवून टाक. उलथवून टाकलेलं आहे आणि क्रांती झालेली आहे. आणि तशीच क्रांती आता होणं गरजेचं आहे आणि ती होणार आहे. आपण पाहिलं असेल, की लोकसभेमध्ये जे वादविवाद होत आहेत, चर्चा होत आहेत, त्यामध्ये जे सरकार, मी नाव मुद्दाम घेत नाही, कारण कोणतंही सरकार असेल, जे घटनेच्या विरोधामध्ये काम करत आहे, त्यांच्या विरुद्ध पक्षामधले खासदार बाजू प्रखरपणे मांडत आहेत. आणि जे बाजू मांडणारे आहेत, लक्षात घ्या महत्त्वाचं, ते सर्वच आंबेडकराईट नाहीत. इव्हन ब्राह्मण लोक देखील त्याच्या विरुद्ध बाजू मांडतायत. मी नेहमी सांगतो, की जातीवर तुम्ही जास्त जाऊ नका. कारण आजपर्यंत या घटनेचं रक्षण किंवा जे मागासवर्गीय समाज आहे, त्यांच्या अधिकाराचं रक्षण सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. आणि ते न्याय देणारे सर्व न्यायाधीश हे उच्चवर्णीय आहेत. म्हणून आपण जातीवर जास्त जाऊ नये. या समाजामध्ये आणि भारतामध्ये जे नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये मात्र आपण जनजागृती केली पाहिजे, की हे जे सरकार आहे किंवा जे काय असेल, हे घटनेच्या विरोधात काम चाललेलं आहे, त्याला कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे. कारण जर उद्या घटनेमध्ये असे काही बदल झाले, की जे समाजाकरता घातक आहेत, ते होणार नाहीत. अशी जनजागृती त्या लोकांमध्ये झाली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी आम्हाला अशी घटना दिलेली आहे, की रक्ताचा थेंब न सांडता होणारी क्रांती म्हणजे लोकशाही ते मानतात. आतापर्यंत जे सरकार बदलले आहेत, रक्ताचा एक थेंब देखील सांडलेला नाही आणि मला खात्री आहे, या देशामध्ये रक्ताचा थेंब न सांडता निश्चितपणे सामाजिक क्रांती होणार आहे.
धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. रक्ताचा एकही थेंब न सांडता या देशात सामाजिक क्रांती होईल, ही अपेक्षा सरांनी व्यक्त केलेली आहे. आणि खरोखरच बाबासाहेबांनी दिलेली ही सामाजिक क्रांती चिरकाल ठेवायची असेल आणि या क्रांतीतून प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलं जीवनमान उंचवायचं असेल, तर ही सामाजिक क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्याला करावी लागेल. कारण या देशात भारतीय संविधान हाच प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवनमान उंचवण्याचा एक राजमार्ग आहे. असं एकंदरीत या चर्चेतून निष्पन्न झालं. सर, आपण रमाई टेलिव्हिजन YouTube चॅनलला जो आपला अमूल्य वेळ दिलात, थँक्यू. त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. आभारी आहे, धन्यवाद. आभारी आहे. जय आभारी. भीम सर. जय भीम, जय भीम.